नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी विभागीय सहाय्यक कक्ष अधिकारी यातील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत. 2024 चा पेपर आहे, हा 25 मध्ये झालेला आहे. तर परीक्षा दिनांक आहे बघा 3 नोव्हेंबर 2025 ला. विषय आहे मराठी संदर्भात आपण पीवायक्यू सिरीज सुरू केली आहे, त्या संदर्भात हे लेक्चर आहे. याच्यामध्ये 25 प्रश्न विचारलेले असतात. ही परीक्षा ऑनलाईन झालेली होती. ऑनलाईन परीक्षा होताना पेपर कसा असतो ते बघा. तर अशा प्रकारचा हा पेपर असतो, असं काहीतरी दिलेलं असतं. त्याच्यामध्ये आयडी दिलेली असते प्रश्नांची. त्याच्यानंतर हा प्रश्न क्रमांक 1 आहे. ठीक आहे, काय आहे प्रश्न बघा. भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचे व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आलेले आहेत. त्या नियमांना काय म्हणतात? आता त्याला शास्त्र म्हणतात, त्याला विज्ञान म्हणतात, की त्याला व्याकरण म्हणतात, की त्याला भाषा म्हणतात. ते एखाद्या विषयाच्या पद्धतशीरपणे अभ्यास जर आपण करत असू तर त्याला शास्त्र असं म्हटलं जातं. ठीक आहे. विज्ञान म्हणजे काय, तर प्रगत असे ज्ञान असतं, त्याला विज्ञान असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण प्रयोग वगैरे करून दाखवतो. इथं काय विचारलंय, तर भाषेची देवाणघेवाण व्यवस्थित रीतीने चालवण्यासाठी आपण जे नियम पाळतो त्या नियमाला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात, व्याकरण असं म्हणतात. मराठीमध्ये म्हणजे कोणतीही भाषा असेल, म्हणजे मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा उर्दू असेल, तर भाषेचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र असतं त्याला म्हणतात व्याकरण. म्हणजे त्याचे नियम जे असतात, कोणत्या पद्धतीनं नाम कुठं राहील किंवा सर्वनाम कुठं राहील, की कोणत्या शब्दाला काय म्हणतात असं विश्लेषण. जसं काय इंग्रजीचं ग्रामर असतं, म्हणजे ते मराठीचं व्याकरण असतं. व्याकरण म्हणजेच ग्रामर, ग्रामर म्हणजेच व्याकरण. म्हणजे कोणत्याही भाषेचं काय असतं तर ते व्याकरण असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. आता याचं तुम्हाला हे कसं दिसणार बघा, कुठं गेलं ते. हा, त्याची उत्तर तालिका अशी दिसणार. हा प्रश्नांचा कोड असतो, या ठिकाणी कोड असेल वर, कुठे गेला कोड असेल कुठेतरी वर, आणि असं उत्तर असणार आहे 3 क्रमांक. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोड असतो इथं बघा, हा कोड असतो नंबरचा. या कोडनुसार एमसीक्यू ऑप्शन नंबर असं काहीतरी दिलं असतं. आता ए आई ओ औ हे बघा, कालच्या पेपरमध्ये आपण गट क मध्ये पाहिला की हा प्रश्न आहे तसा विचारला होता आहे ना 2025 ला. तो सेम कॉपी झालेला आहे आणि वारंवार हा प्रश्न भरपूरदा विचारलाय. यांना काय म्हणतात, यांना संयुक्त स्वर असं म्हणतात, कारण हे 2 स्वरांपासून बनलेले आहेत म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हणतात. नवीन विद्यार्थी जे असतील त्यांनी पहिल्यांदा व्याकरणाचा अभ्यास करा, नंतरच हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता या ठिकाणी हा ए कसा तयार होतो बघा, तर अ प्लस ई असणार, कोणता पण ई घ्या, ए तयार झालं. आई कसं तयार होणार, तर आ प्लस ई आपण घेतलं तर आई तयार झालं. हा ओ कसा तयार होणार, तर अ प्लस उ, कोणता पण उ घ्या, आणि औ कसं तयार होणार, तर आ प्लस उ किंवा उ असेल. ठीक आहे. याच्यापासून औ तयार होतो. आता हे 2 वेगवेगळे स्वर किंवा 2 विजातीय स्वर म्हणून एक स्वर तयार होतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, तर याला आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे. आता सजातीय काय असतात, विजातीय काय असतात, स्वरादी काय असतात, याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सजातीय म्हणजे काय, तर जे एकाच जातीचे नाही, ओबीसी आणि एसटी एससी वगैरे, तर एकाच जातीचे म्हणजे काय, तर सजातीय म्हणजे जे स्वर एकाच उच्चार स्थानातून उत्पन्न होतात. आ म्हणजे कंठ या भागातनं उच्चार होतोय, त्याला त्याला सजातीय असं म्हणायचं. यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या जोड्या असणार बघा, तर अ असेल किंवा आ असेल, बरोबर. हा रस्व इ असेल किंवा दीर्घ इ असेल, हा रस्व उ असेल किंवा दीर्घ उ असेल. तर ह्या 3च जोड्या आहेत सजातीय स्वरांच्या, ज्यांचं उच्चारस्थान एक आहे. आता हे एक उच्चारस्थान कोणतं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. अ आणि आ जो असणार, तर हा कंठ या भागात याचा उच्चार होतो. ई आणि ई असेल त्यांचं उच्चारस्थान तालू म्हणजे टाळू असेल, त्या भागातनं उच्चार होतो. उ उ म्हणा, उ उ उ करताना तुमचे ओठ असे होतात, आणि हा जो भाग असणार मुखातला तो ओष्ठ या भागातनं आपण काय करतो, याचा उच्चार करतो. ठीक आहे. आता विजातीय म्हणजे काय, तर वेगवेगळे उच्चारस्थान. समजा आता कंठ उच्चारस्थान अ च आहे आणि च उच्चारस्थान तालू आहे, काय तयार झालं, कंठ तालू वेगवेगळं झालंय आहे ना. मग यातला मी एक ई घेतला आणि त्याच्यानंतर आणखी काय घेतला, हा उ, तर यांचे उच्चारस्थान वेगवेगळं आहे. तर अशा प्रकारे विजातीय स्वरांच्या खूप साऱ्या जोड्या तयार होतात. मग या ठिकाणी बघा ना, आता आपण हे जे संयुक्त स्वर आपण तयार केले ना, तर 2 विजातीय स्वर मिळून हे संयुक्त स्वर तयार झालेले आहेत. अ प्लस उ बघा, वेगवेगळे आहेत ना, विजातीय आहेत की नाही बघा. आ प्लस उ काय असणार, तर हे विजातीय स्वर मिळून तयार झालेले आहेत, आहे ना. इथं बघा आ प्लस सी, अ प्लस सी, तर वेगवेगळे उच्चारस्थान असलेले जे काही स्वर आहेत ते जर वेगवेगळे असतील तर त्याला आपण विजातीय स्वर असं म्हणतो. किंवा याला आणखी शब्द असतात. सजातीयला एक दुसरं नाव दिलं जातं, याला सवर्ण असं म्हटलं जातं. आणि विजातीयला काय म्हणतात, तर विजातीयला असवर्ण असं म्हणतात. काय म्हणतात, असवर्ण. ठीक आहे. याच्याबद्दल विश्लेषण आपण केलेलं आहे, सविस्तर माहिती आपल्या ऍपवरती आहे. आता हे संपूर्णच या ठिकाणी मी सांगू शकत नाही. ज्यांनी बॅच केलेली आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे, बॅचेस करणं महत्वाचे नाही. तुम्ही ना सर जाहिरात करतात, पण तुमचा वेळ वाचतो बॅच केल्यामुळं. तुम्हाला जे 2-3 वर्षात पोस्ट मिळायची होती, 5 वर्ष लागणार होते, ते एका वर्षात तुम्ही कव्हर करू शकता. मी फक्त मराठीबद्दल बोलत नाही, कोणत्याही विषयाचा तुम्ही असं मार्गदर्शन घेतलं तर त्या 20 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा अनुभव त्या शिक्षकांचा तुम्हाला काही सेकंदामध्ये किंवा काही तासांमध्ये आपण म्हणूया, सेकंदात तर नाही होणार,
तर काही तासांमध्ये काही महिन्यांमध्ये 1-2 महिन्यामध्ये तुम्ही ते कव्हर करू शकताय, म्हणून तुमचा वेळ वाचेल. ज्यांना लवकरात लवकर पोस्ट काढायची असेल त्यांनी कुठलीही बॅच करा पहिल्यांदा, नंतर अभ्यासाला सुरुवात करा. सरळ सरळ पुस्तकं वाचण्यात वेळ वाया घालवू नका. पुस्तक वाचून खूप कमी लोक म्हणजे 10-10 वर्ष ज्यांनी वेळ दिला असे लोक झालेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता काय तुम्ही म्हणा माझा मित्र झाला तर बाबा तो मग वेगळा असेल कार्यकर्ता, मग त्यांनी काहीतरी आधीपासून त्यांनी अभ्यास सुरू केला असेल 10वी पासून, असे पण लोक असतात. सांगत नाही लोक, लक्षात ठेवा. स्वरादी म्हणजे काय, तर स्वरादी आपल्याकडे दोन आहेत, एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. ठीक आहे. तर हे दोन यांच्या अगोदर काहीतरी स्वर येतो, म्हणजे याच्यामध्ये अम आणि हा ज्याला आपण म्हणतो त्यांच्या प्रतिनिधीमधून आपण अ ठेवलेला आहे या ठिकाणी, मग अम तयार झालं आणि अह, तर या ठिकाणी विसर्गाच्या अलीकडे अ आहे. मग कोणता पण हा स्वर असतो या चिन्हांच्या आधी, म्हणून त्याला स्वरादी असं म्हणतात. हे किती आहेत, तर हे 2 आहेत. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रचलित लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचे आहेत. अचूकचा अर्थ होतो बरोबर. आता हे शब्द बघा कसे आहेत, भारी. ठीक आहे. तर या ठिकाणी महिपाल, मही म्हणजे काय होते, पृथ्वी. तर महिपाल हा जो शब्द असणार आहे, तर हा शब्द असा लिहिला जातो. हा संस्कृत शब्द आहे, हा दीर्घ असेल तर दीर्घ. वाणी वैभव, तर वाणी हा जो शब्द असेल तर नी जी वेलांटी असेल तर वाणी वैभवाची ही वेलांटी दुसरी असते, आणि वैभव हा शब्द असा असतो, वाणी वैभव. ठीक आहे. भगिनी मंडळ, त्याच्यामध्ये भगिनी हा जो शब्द असणार आहे तर भगिनी हा शब्द असा असतो. भगिनी तत्सम शब्द आहे ते सगळे, आणि मंडळ. त्याच्यामुळं काय झालं, तर हा पहिला पर्याय आपला बाद झाला. दुसरा कविराज, कवितलाही पहिला पाहिजे होता. लघुकथा हा बरोबर आहे. वायुपुत्र हा बरोबर आहे. ठीक आहे. आता वधू परीक्षा, वधू हा शब्द असा असतो आणि परीक्षा हा शब्द असा पाहिजे होता. भूगोल हा शब्द असा असतो. हा संस्कृत शब्द आहे सगळ्या वधूवर, तर वधू हा शब्द असा पाहिजे होता. त्याच्यामुळे पर्याय 2 पण चुकला, पर्याय 3 पण चुकला. तर चौथा पर्याय आहे का, उत्तर बघूया. तर गतिमान, गतिमधला ई असा पाहिजे होता. हरिकृपा, हरी पहिला पाहिजे होता. मृत्यूलेख हा असा पाहिजे होता. कारण हे संस्कृत शब्द आहेत आणि संस्कृत सामायिक शब्दातील पहिल्या शब्दातील इकार रस्व असेल तर रस्व लिहा, दीर्घ असेल तर दीर्घ लिहा, असा तो नियम आहे. तो आपण लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तर त्यानुसार हा पण पर्याय चुकलाय. मग आता सगळेच पर्याय चूक असतील तर आपण काय करायचं, तर आपण कोणता तरी एक पर्याय तुक्का लावून या, नाही तर सोडून द्या त्याला. पण तेव्हा आपल्याला कळत नाही, मग त्याच्यामुळे त्यांना हे 2 उत्तर देणं अपेक्षित होतं. ठीक आहे. कारण हा कविराज हा पहिला एकच शब्द चुकीचा आहे, कमीत कमी चुका याच्यामध्ये दिसतंय. मग अशा वेळेला प्रश्न एमपीएससी काय करतात, तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न काय होणार, रद्द होणार. मग हा प्रश्न झालेला आहे रद्द. तुम्हाला दाखवतोय, हा बघा नंबर आहे आणि यानुसार हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. आता आंबा, तंतू, घंटा, सुंठ यापैकी कोणता शब्द चूक आहे असं विचारलं आहे. चूक शब्द कोणता आहे. आता हा आंबा शब्द तर बरोबर आहे, घंटा शब्द पण बरोबर आहे, तंतू शब्द पण बरोबर आहे ना. मग आता याच्या ठिकाणी चूक कोणता असेल, तर चूक हा शब्द आहे ट. आता याच्यामध्ये चूक काय आहे सुंठमध्ये, तर मराठी व्याकरणामध्ये एक नियम आहे, तो नियम तुम्ही लक्षात ठेवा. ज्या अक्षरावरती काय असणार, अनुस्वार असेल तर त्याच्यातील इकार किंवा उकार, आता आंबातला आता तुम्ही दीर्घ आहे, दीर्घ स्वर आहे याच्यामध्ये बघा, मग त्याच्यातील इकार आणि उकार ह्या दोघांमध्ये आपण कन्फ्युज असतो. तर हा जो उकार असतो हा रस्व पाहिजे आहे, असा तो नियम आहे. मग त्या नियमानुसार ज्या ज्या अक्षरावरती अनुस्वार असेल त्याच्यातील इकार आणि उकार हे नेहमी रस्व लिहिले जातात. त्या नियमानुसार सुंठ असं लिहितात. मग तुम्हाला कुंकू लिहायचा असेल तर कुवरती अनुस्वार आहे, मग हा कुंकू तुम्ही असं लिहायला पाहिजे, आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्यापैकी शब्द याच्यात तुमचे क्लिअर होतात. चिंच लिहायचे असेल तर कधी तुम्ही चिंच असं पहिलं का लिहिलेलं नाही, कारण याच्यावरती अनुस्वार आहे, त्याच्यामुळे चिंच हा जो शब्द असणार आहे तर हा शब्द आपण असा लिहूया. तर बऱ्यापैकी हा नियम लक्षात ठेवा. हे चूक आहे, हे बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय असणार, तर उत्तर असणार 4 क्रमांक. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उत्तर पण तुम्हाला दिसेल. पुढे काही विरामचिन्हे दिली आहे, त्यामधून अपसारण चिन्ह बघा. अपसारण चिन्ह विचारलं आहे. आता हे चिन्ह पूर्णविराम दिसतंय, हे अर्धविराम आहे, हे अपसारण चिन्ह आहे क क्रमांक, आणि हे जे चिन्ह आहे हे याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. ठीक आहे. उत्तर आहे क क्रमांक. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा, मधुने लाडू खाल्ला होता, या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. काळ ओळखण्यासाठी तुम्हाला क्रियापदाची रचना माहिती असायला पाहिजे, की रचना कशी असल्यास कोणता काळ असतो. तर बघा, खाल्ला आहे, होता संयुक्त क्रियापद आहे. जर आता संयुक्त क्रियापद असेल तर त्याच्यामध्ये 2 शब्द असतात वाक्य पूर्ण करण्यासाठी. मग या ठिकाणी खाल्ला म्हणजे ल प्रत्यय ल आहे धातू साहित्य लागलेलं, याला म्हणायचं पूर्ण झाली क्रिया. आणि कधी पूर्ण झाली, तर हा काळ आहे भूतकाळ, पूर्ण भूतकाळ असे असं उत्तर असेल. होता हे सहाय्यक क्रियापद आहे. मग ल प्लस होता अशी जी रचना असेल तर पूर्ण भूतकाळाची असते. मग पूर्ण भूतकाळ कुठं आहे, तर फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, उत्तर हे 2 क्रमांक उत्तर असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. तर याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे, जोड्या लावावरती स्थलवाचक म्हणजे काय, तर क्रियाविशेषणावरती हा प्रश्न सेट केलेला आहे.
तर क्रिया केव्हा घडली, क्रिया कशी घडली, क्रिया किती प्रमाणात घडली, क्रिया का घडली, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही क्रियापदाला विचारलं तर तुम्हाला एक शब्द मिळतो वाक्यात आणि त्याला म्हणतात क्रियाविशेषण अवयव. आता याला प्रश्न विचारा स्थलवाचक म्हणजे काय, तर तुम्हाला स्थळ दाखवणार म्हणजे क्रिया कोठे घडली याचं उत्तर असणार. तर क्रिया कोठे घडली, इकडे, मध्ये, समोर आहे ना, मग उत्तर काय असणार तुमचं 4 क्रमांक. कालवाचक म्हणजे काय, क्रिया केव्हा घडली, काल नाही घडली म्हणजे फक्त कालच घडणार नाही क्रिया, उद्या पण घडणार, परवा पण घडणार, आज पण घडणार, पूर्वी घडणार, नंतर घडणार, कधी पण घडणार, रात्री घडणार, दिवसा घडणार, कधी पण क्रिया होऊ शकते, बरोबर. याला म्हणतात कालवाचक. मग आता इथं बघा ना, कुठं घडली, बघा आज घडली क्रिया, रातोरात घडली क्रिया, एक वार घडली, हे शब्द याच्यामध्ये येणार. ठीक आहे. आता या ठिकाणी एक शब्द वारंवार एमपीएससी मध्ये ते टायपिंग मिस्टेक आहे की त्यांना म्हणजे तो कन्फ्युजन आहे मला माहित नाही, पण हे शब्द टायपिंग मिस्टेकनच होतात कारण जे प्राध्यापक असतात प्रश्न सेट करणारे ते खूप तज्ञ असतात, त्याच्यामुळे ते ही चूक करणार नाही. तर या ठिकाणी बघा परिणाम हा शब्द देतात, तर परिणाम बोधक आपल्याकडे उभ्याने अव्यय असतात. वारंवार तुम्हाला हा शब्द जर क्रियाविशेषण अव्ययामध्ये आला तर याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा, याचा अर्थ घ्यायचा परिमाण असा घ्यायचा. परिमाण म्हणजे संख्यावाचक आपल्याकडं क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता क्रिया किती प्रमाणात घडली याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, हे याच्यामध्ये चूक आहे म्हणून तर मी हे कात्रणे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. मग या ठिकाणी परिमाण म्हणजे किती घडली, तर या ठिकाणी बघा अधिक, फार, पुरेसे हे आपल्याला उत्तर मिळणार या ठिकाणी. मग उत्तर काय असणार तुमचं 2 क्रमांक. मग याच्यामध्ये जर उपप्रकार विचारले तर आधिक्यवाचक आहे, फार आधिक्यवाचक आहे, पुरेसे पूर्ततावाचक आहे, अशा प्रकारे प्रश्न त्याचे म्हणजे उपप्रकार पडतात. रीतिवाचक म्हणजे काय, तर क्रिया कशी घडली, कशी घडली बघा, असे झाले, तसे झाले, कसे झाले, उगीच घडली, हळू घडली, छान घडली, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आहे ना. कशी घडली, जलद घडली, सावकाश घडली, कडा कडा, झन झन, मुद्दाम मला त्रास दिला, म्हणजे काय असणार, 1 क्रमांक उत्तर असेल. आता असं उत्तर तुम्हाला कुठं सापडत आहे बघा, तुम्हाला 4 नंबर जेव्हा उत्तर सापडलं तेव्हा तुमचं उत्तर इथं आलं होतं 4 आणि 3, म्हणजे इथं 3 नंबर उत्तर असेल. ठीक आहे. हे उत्तर आहे 3 क्रमांकाचं उत्तर तुम्हाला दिसतंय. पुढचा प्रश्न बघा, सेम दुसरा प्रश्न आला बघा, सांगा उत्तर. सदा सर्वदा काय आहे, सर्वदा हे सातत्य दर्शक आहे, सतत क्रिया चालू आहे, वारंवार रिपिटेशन आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, आवृत्तीवाचक असं म्हणूया. इथंच तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे होतं. 3 आणि 4, तर 3 आणि 4 इथं आहे. आणखी बघावं, लगेच क्रिया कधी घडली, तर कधी घडली तर कालवाचक. आता इथं उत्तर मिळणार, तुमचं उत्तर आहे 3 क्रमांक. ठीक आहे. समोरून हे स्थलवाचक आहे, उत्तर काय मिळालं तुम्हाला, 3 क्रमांक उत्तर मिळालं. ठीक आहे. क्रिया विशेषण अव्ययावरती हा प्रश्न होता. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत, साधा प्रश्न आहे, एकदम 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 सोपा प्रश्न आहे. किती प्रकार आहेत काळाचे, 3 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. सिंपल, काही तेवढं डोकं लावायची गरज नव्हती. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर पण दिसतंय. पुढचा प्रश्न आहे 10 क्रमांकाचा बघा, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. आता नीट ऐका, वाक्य विचारलंय, प्रधान वाक्य असण्यासाठी तुम्हाला 2 वाक्य, 3 वाक्य, 4 वाक्य असले पाहिजे, तिथंच तुम्हाला प्रधान आणि गौण ओळखता येतं, त्याच्यामुळे हा पर्याय कट. मिश्र वाक्यामध्ये कमीत कमी 2 वाक्य पाहिजे, केवळ वाक्यामध्ये फक्त एकच वाक्य पाहिजे, संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य पाहिजे. आता हे वाक्य कसे कळायचे, ठीक आहे. तर वाक्य कळण्यासाठी ज्या वाक्यात जितके क्रियापद असतात तितकी वाक्य त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्रियापद कळायला पाहिजे. क्रियापद ओळखणार कसं, तर क्रियापद ओळखताना तुम्हाला जो क्रियावाचक शब्द आहे त्याच्याकडे बघायचं आहे, तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का ते बघायचंय. आता या ठिकाणी बघा, जुन्या काळच्या आजीचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले, क्रियापदाची संख्या किती आहे, म्हणजे वाक्य पूर्ण करणारा शब्द कोणता आहे, तर उभे राहिले, म्हणजे राहिले हे क्रियापद आहे. मग क्रियापदाची संख्या जर एकच असेल आणि एकच शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल, म्हणजे एकच क्रियापद वाक्यात असेल, तर त्याला केवल वाक्य असं म्हणतात. म्हणजे हे फक्त केवल वाक्य आहे, त्याला शुद्ध वाक्य असं पण म्हटलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी एकच वाक्य असेल आणि हे वाक्य प्रधान असतंच, कारण ते गौण वाक्य येत नाही. गौण वाक्य म्हणजे काय, दुसऱ्यावर डिपेंड वाक्य. जसं आता जे चकाकते, जे चकाकते, हे वाक्य दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड नाही, ते सोने नसते या वाक्यावरती आहे ना. जे चकाकते सर ते काय आहे, मग हे डिपेंड नाही ना, स्वतंत्र नाही ना, त्याला कोणत्या तरी दुसऱ्या वाक्याची गरज आहे. मग त्या ठिकाणी प्रधान आणि गौण अशी रचना तयार होते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त सी उत्तर बरोबर आहे. म्हणजे उत्तर असणार 3 क्रमांक, केवळ वाक्य असं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले स्टोर वरून सुनील सर मातृत्व प्रबोधिनी